सो हे गाईज, मी वृंदा हेब्बाळकर परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर येस, आज आहे 30 डिसेंबर आणि मी आणि आदित्य घरी आलेलो आहोत। कोल्हापूर गडिंग्लजमध्ये घरी आलेलो आहोत आणि आज आम्ही चाललोय आदित्यच्या बाईकची डिलिव्हरी घेण्यासाठी। तर मी मागे एकदा ब्लॉग पोस्ट केला होता की आम्ही नवीन बाईकची प्लॅनिंग करतोय आणि आम्ही शोरूमला गेलो होतो। 3-4 बाईक ऑप्शन्समध्ये ठेवले होते। तर सगळे बाईक बघून सगळ्यांची टेस्ट राईड घेऊन वगैरे मग फायनली एक बाईक आम्ही फायनल केली। त्या दिवशी फायनल केली आणि आज डिलिव्हरी घेण्यासाठी जात आहोत। तर पुणेमध्ये नाही, इथे गडिंग्लजमध्येच आम्ही ती बाईक बुकिंग केली, त्या बाईकची बुकिंग केली आणि आज डिलिव्हरी घेण्यासाठी जात आहोत। कारण आपलं गाव ते आपलं गाव असतं। सो गडिंग्लजमध्येच आदित्य बोलला की बाईक घ्यायची आणि मग इथे आज घेऊन पूजा वगैरे करून 1 आठवड्यानंतर आदित्य बाईक घेऊन जाईल, पुण्यात राईड करत जाईल। त्याला रायडिंगचं खूप काय म्हणतो आपण हाऊस आहे, शौक आहे। आणि तर आदित्यचं खूप वर्षांपासूनचं एक असं ड्रीम होतं की स्वतःच्या खर्चातून किंवा स्वतःच्या कमाईतून एक बाईक घ्यायची आणि फायनली त्याने एक बाईक सिलेक्ट केलेली आहे। ती कोणती बाईक आहे हे शोरूममध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळेलच। तर आत्ता सध्या वाजलेले आहेत 10:30-11 वाजता आम्ही जातोय। मी आणि आदित्य पुढे जातोय, नंतर पप्पा येतील आणि मग डिलिव्हरी घेऊन मग घरी यायचं आहे। आणि आदित्यला बाईकचं खूप हाऊस आहे, म्हणजे कार घेण्यापेक्षा त्याला बाईक ही खूप आवडते, रायडिंग आवडते आणि त्याचे खूप काही प्लॅन्स आहेत, कुठे कुठे रायडिंगला जाणार आहे त्याचं म्हणजे खूप आहे। आणि तर जनरली आपल्या घरी कसं आपले जर पेट्स असतील, कुत्रं मांजर काही पेट असेल तर आपण काही लोक खूप ॲडिक्टेड असतात, खूप असं अटॅच्ड असतात, बॉन्ड असतो त्यांचा त्या पेट्ससोबत असं आपल्या माणसांचं। तर त्याचे आपण नाव ठेवतो आणि एकदम असं ह्युमन बिईंगसारखं आपण त्याची काळजी घेतो। तसं आदित्यचं बाईकसोबत आहे। तर तो त्याच्या बाईकला एकदम असं ह्युमन बिईंग असल्यासारखं एका माणसासारखं जपतो, काळजी घेतो। त्याची सध्याची जी बाईक आहे तिचं नावसुद्धा धन्नो ठेवलेलं आहे आणि खूप काळजी घेतो आदित्य त्या बाईकची। आणि त्याने सुरुवातीला सांगितलं होतं की नवीन बाईक जरी घेतली तरी धन्नोला विकायचं नाही, धन्नो पाहिजेच मला। आणि आता नवीन बाईक, तर नवीन बाईकचं नावसुद्धा आम्ही ठरवलेलं आहे, आदित्यने ठरवलेलं आहे। तर त्या बाईकचं नावसुद्धा शोरूमला गेल्यानंतर, ओपनिंग झाल्यानंतर, इथे आल्यानंतर तुम्हाला नक्की सांगेन त्या बाईकचं नावसुद्धा। तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। तर येस, फायनली मी आणि आदित्य पोचलेलो आहोत शोरूममध्ये। तर मराठा मंदिर ऑटोमोबाईल्स म्हणून शोरूम आहे, घरी आमच्या घराच्या जवळचंच शोरूम आहे। तर तिथे आम्ही पोचलेलो आहोत। तर इथे त्यांनी बोलवलेलं आहे कॅमेरामॅन शूटिंग करायला, व्हिडिओ शूटिंग करायला, फोटोज काढायला। कारण गडिंग्लजमधली पहिली बाईक आहे ही, जी त्यांची डिलिव्हरी आहे, या शोरूमची डिलिव्हरी, या शोरूमची पहिली गाडी आणि गडिंग्लजमध्ये सुद्धा पहिली गाडी आहे ही। आणि इथे चालू आहेत रिटेक्स। सो कर्टन पुलिंगचं जे आहे ते त्याचे रिटेक्स चालू आहेत, कारण एक प्रॉपर व्हिडिओ त्यांना शूट करायचा होता। फायनली इथं आम्ही ओपनिंग केलेलं आहे। तर येस, ही जी बाईक आहे ती V-Strom सुझुकीची V-Strom SX 250 ही आहे, जी आदित्यने चूज केलेली आहे आणि आज आम्ही ते घेऊन चाललोय घरी। आणि इथे पप्पासुद्धा एक राईड घेत आहेत गाडीची। इथे आम्ही आणलेली आहे गाडी घरी आणि मस्तपैकी गाडीला हार घालतोय। थोडे
लेडीजना बोललेलो आहोत आणि छान गाडीची पूजा चालू आहे. दाखव भारी. चल की फिरून आपण जरा. हे आहे का हे दिसतंय का? हा हे दिसतंय काय सांग. हे दिसतंय हे निघतंय आणि हे खाली दात आहे. हे का असतं माहित आहे? ज्यावेळेस गाडी तू खड्ड्यात रोडून घेऊन जाशील, फॉर एक्झाम्पल सामानगडचा पाठीमागचा रोड, त्यावेळेस सॅडल करायचं असते. सॅडल म्हणजे गाडी बसून चालवायची नाही, गाडीशी उभारून चालवायची. सॅडल करायचं म्हणून त्याला सॅडल करणे म्हणतात. खड्ड्यावरती हे गाडी पूर्ण हालत राहते अशी 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 खड्ड्यात काढले. त्यावेळेस शूजची ग्रीप जाऊ नये म्हणून हे रबरचं काढायचं आणि खाली रोखण्याचं दात्रे असतात. त्याच्याबरोबर शूज बरोबर जाम असतात. परत रबर जो ऑफ रोड संपला. आता लद्दाख साईडला गेले तर त्याचं ऑफ रोड 40 किलोमीटर असतं. गाडीचं नाव सांग माझ्या व्हिडिओ. तुझ्या गाडीचं काय नाव ठेवलंयस तू ते सांग. तर येस, गाडीचं नाव ठेवलेलं आहे लिओ. तर जस्ट आम्ही मंदिरात जाऊन आलो, गणपती मंदिरात, आमच्या बहिरीच्या मंदिरात, गावातल्या बहिरीच्या मंदिरात. आणि छान मस्त गेला आजचा दिवस. आणि जसं मी सांगितलं तुम्हाला की गाडीचं नावसुद्धा सांगितलेलं आहे, लिओ ठेवलेलं आहे गाडीचं नाव. आणि आज 30 डिसेंबर संकष्टी आहे, आज संकष्टी चतुर्थी. तर आम्ही मोस्टली असंच करतो, महिन्यामध्ये चांगला मुहूर्तावर काहीतरी काम करायचं असेल, चांगला मुहूर्त शोधायचं असेल तर संकष्टी हे बेस्ट मुहूर्त आहे. आम्ही असं करतो, तुम्ही तसं करू शकता. संकष्टी चतुर्थीपेक्षा चांगला मुहूर्त कुठलाच असू शकत नाही महिन्याभरात, आणि ते प्रत्येक महिन्यात तो दिवस येतो. तर आज संकष्टी चतुर्थी आहे, मार्गशीर्ष महिना चालू आहे आणि आज शनिवार आहे, हनुमानचा दिवस. तर मी अशा गोष्टी बघून, आजचा चांगला दिवस बघून मस्त लिओला आणलेला आहे आम्ही आमच्या घरी. आणि मस्त होता दिवस. आदित्य तर भयानक प्रचंड खुश आहे तो गाडी आल्यामुळे. तर हा होता छोटासा ब्लॉग. तुम्हाला हा ब्लॉग लिओ आवडली असेल तर नक्की या ब्लॉगला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.